नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई पेपर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. नवे मंगरुळ हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघायचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. नवे मंगरुळ बघा हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं बंदर आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता, राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रपती बघा आपल्या पदाचा राजीनामा हे उपराष्ट्रपती यांच्याकडे देत असतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, घटना दुरुस्तीची पद्धत यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. घटना दुरुस्तीची पद्धत कलम 368 यांच्या संबंधीचं कलम आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा, शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा बऱ्याचदा वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न असतो, रिपीट होणारा प्रश्न आहे. शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन या संस्थेची त्याने स्थापना केली होती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6वा, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झालेले आहे? बघा पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? बघा सन 1526 मध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले होते. सन 1556 बघा दुसरे युद्ध झाले होते. तर पानिपतचे तिसरे युद्ध हे सन 1761 या वर्षी पानिपतचे तिसरे युद्ध झाले होते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा, स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? बघा सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कलम 14 ते 18 मध्ये काय आहे? समानतेचा अधिकार आहे. कलम 25 ते 28 मध्ये काय आहे? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मग आपल्याला कलम 19 ते 22 मध्ये यांच्यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 8वा काय विचारला आहे. भारतामधला पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? बघा भारतामधला पहिला साक्षर जिल्हा कोणता असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. भारतामधला पहिला साक्षर जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग हा जिल्हा भारतामधला पहिला तो साक्षर जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, दाजीपूर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? दाजीपूर हे वन्यजीव अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतामधला पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारतामधला पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? बघा नागपूर हा जिल्हा भारतामधला पहिला डिजिटल जिल्हा आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि लिपिक या पदासाठी लागणारे असेच महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. ज्यांना कोणाला हे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे. अरविंद घोष यांनी कोणते वर्तमानपत्र काढलेलं आहे? अरविंद घोष यांनी कोणतं वर्तमानपत्र काढले होते? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. न्यू इंडिया या नावाचं वर्तमानपत्र हे अरविंद घोष यांनी काढले होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन केव्हा असतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता, राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन केव्हा असतो?
21 मेला असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे? जगामध्ये विचारली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती असेल? इंग्रजी भाषा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, गोबीचं वाळवंट कुठं आहे विद्यार्थी मित्रांनो? गोबीचं वाळवंट हे चीन या देशामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय? सावरपाडा एक्सप्रेस. सावरपाडा एक्सप्रेस हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? सावरपाडा एक्सप्रेस आपण कोणाला म्हणतो? तर सावरपाडा एक्सप्रेस म्हणजे आपण कविता राऊत यांना म्हणतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक कुटुंब दिन केव्हा असतो? जागतिक कुटुंब दिन विचारले खालीलपैकी केव्हा असतो? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? 15 मे. बघा, या दिवशी जागतिक कुटुंब दिन असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये आहे? बघा, इटली या देशामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते? घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते? बघा, BN राव हे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? सन 1848 मध्ये विचारले लोकहितवादी बघा यांची शतपत्रे कोणत्या वर्तमानपत्रातून बघा प्रकाशित करण्यात आली होती? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. बघा, सन 1848 मध्ये यावर्षी बघा लोकहितवादी यांची बघा शतपत्रे ही बघा प्रभाकर या वर्तमानपत्रामधून बघा प्रकाशित करण्यात आली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शारदा सदन कोणी स्थापन केला होता? बघा, आताच आपल्याकडे प्रश्न झाला होता. शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली होती? पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला होता? गो. ग. आगरकर यांनी लिहिला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा, वीरेश लिंगम पंतलू यांनी मद्रास प्रांतामध्ये कोणती संघटना स्थापन केली होती? वीरेश लिंगम पंतलू. वीरेश लिंगम पंतलू यांनी मद्रास प्रांतामध्ये संघ संस्कारम योगम या नावाची बघा त्यांनी संघटना स्थापन केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधले पहिले समाजसुधारक कोण आहेत? महाराष्ट्रामधले पहिले समाजसुधारक कोण आहेत? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1857 मध्ये यमुना पर्यटन बघा ही पहिली कादंबरी कोणी लिहिली? बघा, मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? यमुना पर्यटन. यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, बाबा पदमनजी यांनी बघा लिहिलेली ही कादंबरी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा, मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया बघा हे भारताचं प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया बघा हे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते? तर सन 1911 या वर्षी बघा गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये रस्त्याची घनता कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी आहे? रस्त्याची घनता सर्वात कमी कोणत्या राज्यामध्ये असेल? जम्मू काश्मीर या राज्यामध्ये रस्त्याची घनता बघा सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गुरु शिखर कोणत्या पर्वतामध्ये आहे? बघा, गुरु शिखर बघा गुरु शिखर विचारले कोणत्या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न असतो. गुरु शिखर बघा हे अरवली या पर्वतरांगेमधलं सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रपतीची निवड कोण करतात? बघा, सर्वांनी सांगायचे राष्ट्रपतींची निवड खालीलपैकी कोण करतात? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? सर्व जनता, संसदेमधील सर्व सदस्य बघा संसद आणि विधानसभेतील सर्व निर्वाचित सदस्य. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हिंदी अर्थकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात? हिंदी अर्थकरणाचे जनक कोणाला म्हणतो आपण? हिंदी अर्थकरणाचे जनक असे कोणाला म्हणतात? न्यायमूर्ती रानडे बघा यांना हिंदी अर्थकरणाचे जनक असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र बघा हे पंचायत राज स्वीकारणारे कितवे राज्य आहे? बघा,
पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते होते? राजस्थान राज्य होते. तर महाराष्ट्र बघा पंचायत राज स्वीकारणारे देशामधले 9व्या क्रमांकाचं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा 6,001 ते 7,500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? 6,001 ते 7,500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य संख्या असते? 15 असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ग्रामपंचायत सचिव. ग्रामपंचायत सचिव कोण असतो? ग्रामसेवक असतो. तर तो पुढीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी आहे? तर वर्ग 4. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हिराकुंड हे धरण. हिराकुंड धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? हिराकुंड हे धरण बघा ओरिसा राज्यामध्ये असून ते महानदीवर आहे. बघा महानदीवर आहे हिराकुंड हे धरण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, प्रेरीज व स्टेप्स. प्रेरीज व स्टेप्स बघा हे प्रदेश कोणत्या भागामध्ये येतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? प्रेरीज व स्टेप्स बघा हे प्रदेश समशीतोष्ण या प्रदेशामध्ये येतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. संकेतार्थी वाक्य कोणतं असेल? पाऊस पडला आणि. बघा आणि आलं म्हणजे कोणतं असेल? हे संयुक्त वाक्य आहे. पाऊस पडला तर हवेमध्ये गारवा येईल. पाऊस पडला तर. बघा जर तर. बघा याचे योग्य संकेत अर्थी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. पाऊस पडला तर हवेमध्ये गारवा येईल. बघा हे वाक्य संकेतार्थी वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. वाक्य कोणतं आहे? ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. कर्तरी प्रयोग ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताचा पहिला महासंगणक पुणे या ठिकाणी कोणत्या संस्थेने तयार केला होता? भारताचा पहिला महासंगणक कोणता आहे? बघा सीडॅक या कंपनीने बघा तो तयार केला होता. सीडॅक. विषय क्रमांक पुढचा, चांदी. बघा चांदी या मूलद्रव्याचं सूत्र काय आहे? चांदीचं. चांदीचं बघा AG या ठिकाणी चांदीचं सूत्र आहे आणि AU बघा हे सोन्याचं आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात आपण. विद्युत शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? विद्युत शक्ती. शक्ती म्हणजे पॉवर. विद्युत शक्ती आपण कशामध्ये मोजतो? वॅट. बघा किती वॅट आहे लाईट? वॅट. बघा वॅट या एकक म्हणजे आपण काय करतो? विद्युत शक्ती मोजत असतो. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये बघा सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? बघा लाकूड या पदार्थामध्ये विद्यार्थी मित्रांनो सेल्युलोज हा या ठिकाणी मुख्य घटक असतो. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीच्या माध्यमामधून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यात येते? बघा शरीराचं तापमान समतोल राहण्यासाठी कोणती ग्रंथी असते? हायपोथॅलेमस ग्रंथी. हायपोथॅलेमस बघा या ग्रंथीच्या माध्यमामधून शरीराचं तापमान हे समतोल राखण्यात येते. विषय क्रमांक पुढचा, रसायनाचा राजा. रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशाला म्हणतात? कशाला म्हणतात? सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, ॲमिनो आम्ल. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा लागणारी महत्त्वपूर्ण असेच बघा 6,000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.